लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत। या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही। जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार, कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत। पूर्वीच्या सरकारने वीज बिल माफ करतो म्हणाले, सत्तेत आल्यानंतर वीजेची बिलं पाठवली। फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार, हे राज्य, हे पुरोगामी राज्य आहे, हे प्रगत राज्य आहे। या राज्यामध्ये, या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरू आहेत। आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आपण देत राहाल, आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल, तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत, ज्या आम्ही बोललोय, ती कुठेही आम्ही मागे पडणार नाही। आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय, तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे, सरकार आलंय। आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही। विरोधी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। आई अंबाबाईच्या चरणी कोटी कोटी वंदन। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, बाळू मामाच्या नावानं राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो, मी आज तुमचे आभार मानायला आलोय, तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय। कुठल्या शब्दात आभार मानायचे हे शब्दही माझ्याकडे नाहीत। त्यामुळे या तमाम माझ्या या लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, या सगळ्यांना मी साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो, तुमचे आभार व्यक्त करतो। पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय, तुम्ही घडवलंय, हा इतिहास तुम्ही घडवलाय, या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलाय। आणि म्हणून तुमच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आम्ही। आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय। बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही। हा मंत्र आमच्याकडे आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही कोल्हापूरकरांनी आपला लवंगी मिरचीसारखा झटका तर दाखवलेला आहे, चांगला झटका लागलाय। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्ही या 5 आणि 10 लोकांना निवडून दिलं। खऱ्या अर्थाने आज आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे। खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे नेलं पाहिजे। शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली, 1 रुपयात पीक विमा योजना केली, लाडक्या बहिणींना 50% ST सवलत दिली, लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली। किती योजना सुरू केल्या। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केल्या, कुणाचे खात्यात पैसे नव्हते त्यांनाही सुरू केलं। उज्ज्वला योजना केली, ड्रोन दीदी केली, लखपती दीदी केली, किती योजना केल्या। आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या देखील लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून
खरं म्हणजे खरं सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आव्हान चॅलेंज असलं तरी सुद्धा आव्हान आहेत, पण जिथं आव्हान तिथं धनुष्यबाण हा तर आपला बाणा आहे, हा बाणा कधी सोडणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या कोल्हापूरमध्ये मी जेव्हा महापुरात आलो होतो, मुंबईमध्ये बसून काही जण करत होते टेंडरचे धंदे, तेव्हा कोल्हापूरच्या महापुरात उतरला होता तुमचा एकनाथ शिंदे. मला आठवतंय, इथं बरेच लोक आहेत, आम्ही कुठलाही महापुराचा विचार न करता लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी थांबलो. मला वाटतं तेव्हा माझ्याकडे आरोग्य खातं पण होतं. शिरोळ तालुका आणि बऱ्याच ते चंद्रदीप सगळे लोक होते, तेव्हा त्यांना गरज होती. आणि म्हणून आज कोल्हापूरचे हे जे 10 आमदार आणि हे 5 आपले शिलेदार, या प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, आपले यड्रावकर, अशोक माने, हे सगळी जी काय आपली मंडळी आहे आणि महायुतीची आणखी 5, या कोल्हापुरात विकासाची नवी पंचगंगा आणल्याशिवाय राहणार नाही. पंचगंगेचं पण आपण प्रदूषण मुक्त करतोय, आपण अनेक योजना या ठिकाणी करतोय. आणि म्हणून कोल्हापूरचं आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब नेहमी इथं प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फोडायचे, अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात करायचे, परंतु बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणारे काय बोलणार त्यांना. आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय, काही लोक म्हणाले निवडणूक आयोगाला शिव्या देत होते, कोर्टाला देत होते, ईव्हीएम घोटाळा म्हणत होते. जेव्हा त्यांना लोकसभेत चांगली मतं मिळाली, चांगल्या जागा मिळाल्या, तेव्हा ईव्हीएम चांगला होतो. आणि महायुती जिंकल्यानंतर ईव्हीएमवर आरोप करणारे लोक, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की काम करणारे लोक आणि घरी बसणारे, काम करणाऱ्या लोकांना लोकांनी निवडून दिलं, घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. पण कोल्हापूरकरांचा विशेष अभिनंदन करायला पाहिजे की कोल्हापूरकरांनी एक इंच मारा पर सॉलिड मारा, 10च्या 10 लोक निवडून दिले. जगात भारी कोल्हापुरी हे तुम्ही दणक्यात दाखवून दिलं, त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे, भ्रष्टाचारी काँग्रेस पासून सावध राहा. परंतु आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं, त्यांचे विचार पुढे घेऊन. मग असे कोणीतरी सांगितलं की 40-50 आमदार घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं काम आपण केलं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं. पण कोल्हापूरकरांनी काँग्रेस आणि त्यांच्या बगल बच्च्यांना तडीपार करून टाकलं. बाळासाहेबांचे विचार जे विसरले, बाळासाहेबांची विचारधारा ज्यांनी सोडली, हिंदुत्व ज्यांनी सोडलं, त्यांना धडा शिकवण्याचं काम या कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून महायुतीचा झणझणीत तांबडा पाहून त्यांचे चेहरेही पांढरे फटाक झाले. आणि आता बोलणार काय? रोज शिव्या, रोज आरोप. पण हा एकनाथ शिंदे पहिलाही सांगत होता, एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, तर हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, कामातून. आणि म्हणून किती तुम्ही आमच्यावर आरोप करणार? काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिलंय, एसएनसी. एसएनसी मी पत्रकारांना म्हणालो एसएनसी म्हणजे काय? ते म्हणाले शॉर्ट फॉर्म आहे. बोले काय? एकनाथ संभाजी शिंदे. मग मी म्हणालो असं आहे का? मग मी जर असं म्हणालो युटी म्हणजे यूज अँड थ्रो चालेल? यूज अँड थ्रो, वापरो और फेको, वापरा आणि फेका. जसं तुम्ही त्यांना कायमचं थ्रो करून टाकलं, कोल्हापूरकरांनी मोठं काम केलं, एकही माणूस निवडून येऊ दिला नाही. म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय.